नमस्कार मित्रांनो. तर मी गेलो होतो अलिबागला माझी हिमालयन घेऊन आणि ही माझी फर्स्ट राईड होती माझ्या हिमालयन 452 सोबत. तर मित्रांनो, मी एक गोष्ट मागवली होती खास मित्राकडून, तीच आणायला चाललो आहे आणि त्याचा विलाही आहे एक तिकडे, तोही बघायचा आहे आणि ऑफकोर्स तुम्हालाही दाखवायचा आहे. कारण पुढे मागे जर तुम्हाला विला पाहिजे असेल तर तुम्ही तो कन्सिडर करू शकतात म्हणून. आणि हा व्हिडिओ उन्हाळा संपत होता तेव्हा बनवला आहे, सो त्या हिशोबाने बघा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला आता सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही निघालो आहे अलिबागला आणि मी माउंटचा सेटअप काहीतरी असा केला आहे, गोप्रो माउंट, चेस्ट माउंट लावलं आहे. लेट्स सी, कारण की माझं हेल्मेट ते मोटोक्रॉसवालं आहे, सो त्याला मला माहिती नाही आता कसं लावायचं आहे. तुम्हाला एकदा बाईक दाखवतो. बघा, आपली बाईक रेडी आहे फुल मस्त. आणि हे हेल्मेट, ही बाईक आणि हे बॅग घेतली मी. आणि बघा किती किलोमीटर झाले आता माझं, 199 वाजले बघा किती, 7:54. तर मित्रांनो, माझा रूट खूप सिम्पल आहे, डोंबिवली, पनवेल, पडकळनाका आणि अलिबाग. तर इथे मॅप लावायची गरज नाही, बिना मॅपचाही कोणी जाऊ शकतं डोंबिवलीवरून अलिबागपर्यंत. आणि पनवेलला तर मी JNPTच्या रोडने जातो, कारण की तिथे खूप मोकळा रोड भेटतो. बाईकसाठी तर खूप सुंदर रोड येतो आणि मोकळा रोड असला ना की बाईक चालवायला एक वेगळीच मजा येते. मित्रांनो, कसं आहे की नवीन गाडी असेल ना तेव्हा तुम्हाला एक अशी छोटी राईड मारावीच लागते समजायला की गाडी कशी आहे. कारण की सिटीमध्ये चालून तुम्हाला नाहीच कळत गोष्टी, की किती वेट आहे गाडीचं, किती टॉर्क आहे, किती चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला हायवेला चालूनच जास्ती कळतात. सो एक अशी छोटी हायवेची राईड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मोठी राईड एकदम प्रॉपर करायच्या अगोदर, जेणेकरून तुम्हाला तुमच्या बाईकला तुम्ही समजू शकतात आणि गोष्टी तुम्हाला थोडी क्लिअर होऊन जाते बाईकबद्दल. मित्रांनो, तर एक ब्रेक झाला आहे माझा आता. बघा, तुम्ही बघितलाच असेल, विठ्ठल कामत हॉटेलमध्ये खूप भूक लागलेली आणि म्हटलं काहीतरी खाऊन घेऊ, कारण एनर्जी पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. तर आता निघतोय परत. किती वाजलेत त्याला दिसत नाही, तर साधारण 9:30 वाजले. सो बघूया आपण आता किती वाजता पोहोचतोय. मित्रांनो, मुंबई गोवा रोडवर तर सर्वात पहिले ही कर्नाळा बर्ड सेंचुरी लागते, जी खूप मोठी आहे आणि इकडे वरती कर्नाळा फोर्ट पण आहे. सो त्याच्या बाजूचा हा रस्ता खूप आता चांगला बनवला आहे, सुंदर बनवला आहे आणि स्मूथ आहे एकदम. पहिले तर कसलं एकदम खराब बेकार रस्ता होता. STने आम्ही यायचो इथे कर्नाळा बर्ड सेंचुरीला, तर माहिती आहे कॉलेजमध्ये असताना. मित्रांनो, हे लेफ्ट साईडला जे ग्रीन कलरचे लावले आहेत ना बॅरिकेड्स, त्याच्यानेच कळतं की कर्नाळा बर्ड सेंचुरी तर आलेली आहे. आणि आता हा स्ट्रेट रस्ता आपल्याला डायरेक्ट गोवालाच पोचवतो. म्हणजे तुम्ही जर जात गेला पुढे तर. पण यस, गावाला जाताना हा सेम रस्ता आहे. पण मी इथून कधी या साईडने येत नाही, कारण की इकडून पुढे खूप खराब रस्ता आहे कोलाड आणि इंदापूर साईडला. तर मी पाली साईडने येतो आणि माणगावला डायरेक्ट एंट्री मारतो आतमध्ये गोवा रोडला. पण यस, अलिबागपर्यंत तर खूप चांगलाच रोड आहे हा, म्हणजे वडखळ नाकापर्यंत. तर इकडे थोडं पुढे आलं की आपल्याला एक स्लाइड लेफ्ट येतो. तो आपल्याला वडखळ नाक्याचा ब्रिज जो घ्यायचा नाहीये, जो पार करून पुढे जातो, त्या ब्रिजवरून खाली उतरायचं, जरा पुढे यायचं आणि राईट मारला की डायरेक्ट अलिबागला. पहिले हा खूप खतरनाक रस्ता होता, म्हणजे एकदम असं नाईटमेअर होता. वडखळ नाक्याला ट्रॅफिक लागलं म्हणजे असे जे STs आणि रात्रीचे यायचे, खूप प्रचंड म्हणजे वाहतूक कोंडी व्हायची इकडे. पण आता हा ब्रिज केल्यामुळे आणि हे सगळं नवीन झाल्यामुळे खूप एकदम सुखसोयी झाल्या आहेत. जे खूप पहिले ट्रॅव्हल करायचे रोडने आधी, म्हणजे मला तर एक वाटतं 20-25 वर्षा अगोदर या 10-12 वर्षा अगोदर, पण त्यांना माहिती असेल काय परिस्थिती होती इकडे. पण आता खूप सुधारलं आहे सगळं. मित्रांनो, तर जस्ट आपण राईट मारला आता वडखळला. बघा, आपण ती आपला ब्रिज आहे, मुंबई गोवा हायवे, आणि इथून वडखळला राईट मारला आहे. सर एक पाणी ब्रेक घेतला आहे, खूप हीट आहे, गरमी आहे, म्हणून पाणी ब्रेक तर कंपल्सरी आहे. 5 मिनटं नाही काय नाही होत, पाणी ब्रेक घ्यायचा. आता वाजले 10:10. एकदम तोडपाणीवालं ऊन आहे. अर्धा तास राहिला आहे, करीन कसा पण अर्धा तास. पण आज यायचंच होतं यार, म्हणून बघा ते स्टार्टिंगला सकाळी होणार करण्यामध्ये गेला ना. राईट मारल्यावर हा खूप एक छान रस्ता आहे, म्हणजे अलिबाग पोचेपर्यंत इथून तुम्ही एकदम सुरळीत जाऊ शकतात. मोकळा रस्ता आहे आणि चांगला असल्यामुळे काय आहे की जास्त ट्रॅफिक होत नाही. सो इथून डायरेक्ट आपण फटाफट त्या फाट्यापर्यंत पोहोचून जातो, जिथे आपल्याला बोर्ड दिसणार आहे. या बोर्डच्या इथे एक फाटा आहे,
बोर्डच्या इथे 2 रस्ते आहेत. एक लेफ्टला जातो तुमचा अलिबाग सिटीमध्ये, राईटला जातो किम बीचला. तो तिकडून जर तुम्ही राईट मारून गेला तर किम बीच आणि ते मांडवा त्या साईडला जाल तुम्ही, आणि लेफ्ट मारून गेला तर अलिबाग सिटीमध्ये. सो येस, तिथपर्यंत तर काय जास्ती हे नाही आहे. त्या फाट्यावरून लेफ्ट मारून गेला ना की एक घाट लागतो. त्या घाटातून म्हणजे त्या डोंगर पार करून त्या साईडला अलिबाग सिटी येते. सो तो खूप मस्त रस्ता आहे. आणि त्या निमित्ताने मी थोडं गुगल मॅपचं फीचर यूज केलं. तुम्हाला दिसत असेल तर मोबाईल लावला आहे मी. मोबाईलमध्ये गुगल मॅप लावलं आहे त्या मित्राचं घर, आणि ते आता बघतोय मॅपमध्ये, पण माझा फोन तापला आहे खिशामध्ये. तर मित्रांनो, फायनली मी पोचलेलो आहे अलिबागला ज्या मित्राच्या घरी. आणि जी गोष्ट मी करायला आलो आहे ती आता आपण करणार आहे पहिल्याच सर्वात. आता मस्त डायरेक्ट उन्हातून AC मध्ये. हो का, AC एकदम मस्त वाटतंय, फील एकदम जन्नत. आणि हा बघा माझा मित्र आहे उत्कर्ष. सो आता चला आपण एक गोष्टची अनबॉक्सिंग करणार आहे, ती बघूया काय. मित्रांनो हे बघा, हा असा बॉक्स आहे. आणि हा बॉक्स बघून जर तुम्हाला थोडंफार कळलंच असेल काय आहे ते. आणि ह्याच्यात आपण अनबॉक्सिंग करूया. आणि पहिली गोष्ट काढणार आहे ही रिमोट. एक गोष्ट आपण काढून देऊ पहिले. आणि आता अर्धा तर 50% कळलं असेल तुम्हाला. सो दिस इज द ड्रोन. बघा, DJI Mini 4 Pro. आणि हा त्याचा रिमोट बराच हलका आहे. आणि त्याच्या बॅटरीज. येस, सो एवढीच गोष्ट आहे. ती खूप सुपर कॉम्पॅक्ट, एकदम मस्त. आपल्या FPV पेक्षा तर खूप कॉम्पॅक्ट आहे. येस, आपण आता बघूया कसं उडतोय आणि काय होतात गोष्टी. माहिती आपण इकडे उडू का बाहेर, पण लेट्स सी. सो आपण ते बघू नंतर. A few moments later. मित्रांनो, मुंबईच्या जवळ आपल्याला बीच साईड एन्जॉय करायची असेल तर आपण अलिबागला येतो. आणि अलिबागला आल्यावर आपल्याला विलाला राहायचं असतं आणि सी फूड खायचं आहे, परत स्विमिंग पूल लागतो, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तर आता अशाच सगळ्या गोष्टी आपल्याला इथे दिसणार आहे. आणि तसाच मी हा एक एक्सप्लोर करायला आलो आहे विला. बघूया कसा आहे भावाचा विला. आणि यस, त्यानेही आता सुरू केली आहे की विला म्हणजे रेंट आउट करायची सर्व्हिस. तर तुम्ही बघा, तुम्हाला जर आवडला तर उत्तमच आहे, तुम्ही रेंट आउट करू शकतात. ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स मिळून जातील, त्यांचा नंबरही देतो. आणि यस, आवडला तर नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांना. मित्राच्या विलावर पोचलो आहे, त्याचं नाव आहे निवांत विला. आणि हा बघा विला तो. हो, काय भारी दिसतोय ना. हो बघा, मस्त आहे. आणि अशी पार्किंग एरिया आहे. हा बघा, मस्त इकडे गाडी लावल्या आहेत 2, आणि इकडे आपली बाईक लावलेली आहे. आणि हा विला आहे. तर ह्याची मेन खासियत आहे ह्याची बॅक साईड. रूम तर तुम्हाला दाखवतो आतून, पण बॅक साईडला बघूया किती मस्त आहे. म्हणजे आपला जास्तीत जास्त टाइम तिकडेच जाणार आहे. हे बघा, इथून हे केअरटेकरचं रूम आहे. आणि ही अशी बॅक साईड आहे. हा वॉशरूम आहे इकडे बॅक साईडला. आणि हे गार्डन एरिया आहे पूर्ण मस्त. हा बघा, आणि हा मेन रूम आहे. हॅलो गाईस. इकडे एकदम जेवायला निवांत, विलाच्या नावाप्रमाणे आपण निवांत बसू शकतो आणि जेवू शकतो. फुल यस, विदाउट एनी डिस्टर्बन्स. आणि हा एक गार्डनचा एरिया आहे मस्त. इकडे आपण आरामात चिल करू शकतो बसून. काही तुम्हाला संध्याकाळचं खेळायचं असेल तर इकडे तुम्ही खेळू शकतात. लाइटिंग्स केली आहे मस्त इकडे. मित्रांनो, आपला स्विमिंग पूल आहे. या स्विमिंग पूलमध्ये पण तुम्ही एन्जॉय करू शकतात. तर रात्रीचं पण तुम्हाला इकडे मस्त लाइटिंग दिसणार आणि एन्जॉयमेंट असणार स्विमिंग पूलमध्ये. सो त्याचं काही टेन्शन नाही आहे. आणि निसर्गाच्या ह्याच्यामध्ये आहे तर तेवढं काही आपल्याला असं गरमी आणि हे पण नाही वाटत, थंडावा तर असतोच. तुम्हाला हवा आणि थंडावा आणि एकदम असं नेचरचं फिलिंग खूप येणार आहे इकडे. सो ती एक मस्त पार्ट तो. बेसिक रेटमध्ये तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही नक्की हा विलाचा विचार करू शकतात. आता आपण आतले रूम बघूया. रूम 6 रूम आहेत. वरती 2 डॉर्मेटरी आहेत आणि खाली 4 प्रॉपर बेडरूम आहेत. अच्छा, खाली चार प्रॉपर बेडरूम, 2 AC आहेत
आणि 2 नॉन एसी. ओके ओके ओके. अच्छा, हा 2 बेडचा रूम आहे. अच्छा, असा हॉल टाईप आहे का? ओके, मस्त कॅरम बिरम लावला इकडे. अच्छा, आणि हा आतला एक रूम आहे. हा पण एक रूम आहे इकडे. हे यार, हे मस्त केलं यार वारली पेंटिंग ना, एकदम छान प्रकारे डिझाईन केलंय. आणि असं थोडं थोडं गावाची पण फिलिंग येते. ते टोटल बाहेरूनच नाही, फक्त आतूनही आपल्याला फिलिंग येते की प्रॉपर असं आलोय आपण वेगळ्या साईडला. सो एक वेगळ्याच टाईपचा एक्सपिरियन्स आहे असं, म्हणजे लॅविश आणि बाकीचे एक्सपिरियन्स सोडून आपण कम्पेअर न करून हा एक वेगळ्या टाईपचा एक्सपिरियन्स पण घेतला पाहिजे. जसं की इकडे आता आहेत गोष्टी. एक हा रूम आहे, 2-2 याचे आहेत ना रूम सगळे. आणि इथे का वॉशरूम आहेत का? अच्छा, इकडे हा असा वॉशरूम आहे. पण ह्याला सर्वांना आतमध्ये वॉशरूम आहे ना? दोघांसाठी फक्त इकडे केलेलं आहे. अच्छा, ह्याला नाहीये. आणि ह्याला आतमध्ये आहे. ह्याला आतमध्ये आहे. आणि हा विथ एसी आहे. ओपन करतो. अच्छा, ह्याला विथ एसी आहे. ओके ओके. म्हणजे इथे 2 जण राहिली, 2 आणि 2 4 5 6, आणि तिथे 6 7 8 जण म्हणजे झालं ना टोटल. अच्छा, इकडनं पण डोर आहे हा. आणि हा 8 लोक झोपतील, त्याच्यातले 2 रूम एसी. बरोबर ना? 2 रूम एसी. टॉयलेट बाथरूम. अच्छा, टॉयलेट्स पण इट्स प्रिटी क्लीन. मस्त आहे. गिझर, अच्छा गिझर पण दोन्हीकडे आहे. अच्छा, दोन्हीकडे गिझर आहे. ठीक आहे. तिन्ही ओके, तिन्ही आला गिझर. ठीक आहे. पण आता आपण वरती बघूया की वरच्या साईडला कसा आहे रूमचा सेटअप. आतला तर तुम्ही बघितला, 8 लोकांचा सेटअप आहे आणि मध्ये एक हॉल आहे आणि 2 रूम एसी आहेत. सो लेट्स सी आता वरती काय आहे, कारण वरती पण आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की वरती टेरेस पण दिसते. लेट्स सी टेरेस आहे का. अरे वा, अच्छा हा तो टेरेस एरिया दिसत होता वरतून. असा ओके. सो एक ओपन एरिया आहे प्रॉपर मस्त. सो हा असा खालून दिसत होता टेरेस सारखा. आणि इथे तर बरेच लोक झोपतील. सगळं करायचं आहे. हा बेड काढून त्याला अजून एक बेड टाकून त्याला. अच्छा, इथे मला असं वाटतं इथे 1 2 3 4 5 6 7 लोक झोपतील. 8 लोक राहतील. 8 लोक राहतील ना? हा, मग 8 लोक झोपायची सोय इकडे. गाद्या टाकून दिल्या तरी अजून राहतील. हा, अच्छा. अच्छा, इकडे टॉयलेट आणि बाथरूम आहे ना? हा, 2 टॉयलेट आहेत का? अच्छा, हा एक टॉयलेट आहे आणि हा पण टॉयलेट आहे पलीकडच्याला. हा बाथरूम असणार. नाही, राहू दे. हा, एकदा करा तसं. अच्छा, आणि हा दुसरा रूम आहे का बाजूचा? ह्याना पण 1 2 3 4 5 6 7 लोक इकडे पण झोपू शकतात. 6-12 दोन्ही साईडला 6-12. आणि यांचं हे टॉयलेट बाथरूम. हा, आतल्या साईडला आहे का? अच्छा, पलीकडनं आहे का? लॉक आहे त्याला. हा हा, अच्छा तसं आहे का? तो बंदच करून टाकला पाहिजे. हा, ते कळत नाही पटकन. मोठी फॅमिली असली की दोन्ही बरोबर. अच्छा, इज गुड. हे वरचा रूम पण खूप सफिशियंट आहे लोकांसाठी. यस, तर मग असं आहे रूम्सचा सेटअप जो तुम्ही बघितलाय. आणि पार्किंग तर आहेच बरीच. आणि हा कसा आहे, हावाला एरिया पण मस्त आहे एकदम असा स्ट्रेट. इथे तुम्ही काही क्रिकेट खेळू शकतो आपण. आणि त्या पार्किंगच्या इथे पण इथे गाड्या लावल्या अशा तिथे खेळायला झालं.
झाली आपली पहिली टेक ऑफ झाली आहे. हर हर महादेव. तर मित्रांनो आता आपण निघालोय इथून निवांत विल्यावरून. हे बघा आता इथे निवांत बाकीचे मित्र करतायत तिकडे एन्जॉय. तर मी निघतोय आता घरी डोंबिवलीला. तर इथून आता डायरेक्ट पहिले मित्राच्या घरी यायचं, जॅकेट घ्यायचं आहे कारण की मी जॅकेट तिकडे काढून ठेवलं आहे आणि तिथून डायरेक्ट डोंबिवलीला. तर आता मध्ये काय आपण जो आलो आहे तोच रोड आहे. बघू थोडे थोडे सीन्स दाखवतो. आपण भेटूया डायरेक्ट आता डोंबिवलीला. मस्त सनसेट पण होतोय आता. जरा थोडं चिल आहे क्लायमेट असं वाटतं तरी, पण रस्त्यात आपण बघू. चला मित्रांनो, तर आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे आणि आता काय आपल्याला आरामात टाईमपास करतच घरी जायचं आहे. हे एकटं राईड करायची मला एक तर फायदा कळला आहे की कोणाला त्या टाईमला बीट करायची गरज नाही. आपण आपलं निवांत जायचं मस्त. सो येस, आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रांना आणि सबस्क्राईबही करा चॅनलला, कारण की आपल्या आता राईड्सचे मी व्हिडिओ टाकणार आहे. सो एन्जॉय करा तुम्ही ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हा विला आवडला असेल किंवा तुमच्या कुठल्या मित्राला जायचं असेल अलिबागला आणि तुम्हालाही किंवा जायचं असेल, तुम्ही नक्की कन्सिडर करा. खूप चांगला विला आहे आणि तुम्ही मित्रांनाही सजेस्ट करू शकतात. सो बाकीच्या तर गोष्टी आता बघूया पुढे कशा होतात. आणि आता तर चहा प्यायचा टाईम झालेला असं मला वाटतो आहे. संध्याकाळ झाली आहे तर आपण एक मस्त चहा मारून घेऊ आणि डायरेक्ट आता घरीच भेटू. मित्रांनो तर मी आता घरी पोचलो आहे. ही बघा आपली बाईक पार्किंगमध्ये लावली आहे मस्त सेट एकदम. आणि आता चला आपल्याला बाय बाय बोलायचा टाईम आला आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच करा, कारण की आता तर काय असेच रायडिंगच्या व्हिडिओ तर येतच जाणार आहे आणि बाकीचे इतरही फिरायचे व्हिडिओ येणारच आहेत. सो येस, आता फटाफट तुम्ही सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.